99% शेतकरी चुकीच्या पद्धतीने खत व्यवस्थापन करतात. तर आजचा विषय आहे हरभरा. तर मित्रांनो, हरभरा या पिकाला आपण पहिले खत व्यवस्थापन कधी, कोणते आणि कशा पद्धतीने करायला हवे जाणून घेऊया संपूर्ण आणि सविस्तरपणे व्हिडिओच्या माध्यमातून. त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण बघा. तुमच्यासाठी मोलाची माहिती घेऊन आलेली आहे. तसेच मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करा गरजू शेतकऱ्यांपर्यंत. आणि हो, एक लाईक करायला विसरू नका, कारण तुमचा एक लाईक, एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा देत असतो. चला तर मग आपण जाणून घेऊया. तर 99% शेतकरी ज्यावेळेस चुकीच्या पद्धतीने म्हणजेच खत व्यवस्थापन करतात, म्हणजे XYZ जे काही पीक असेल तर त्या पिकाला चुकीच्या पद्धतीने खत व्यवस्थापन करतात, त्यावेळेस काय होतं, तुमचा जो काही बेसिक असतो म्हणजे बेसिक नियोजन असतं ते चुकतं. आणि बेसिक नियोजन चुकल्यानंतर काय होतं, म्हणजे फुटवे कमी येतात. फुटवे म्हणजे व्यवस्थित नियोजन होत नाही आणि निरोगी कोणतंही जर पीक असेल तर ते निरोगी राहत नाही. आणि ज्यावेळेस फुटवे कमी येतात त्यावेळेस फुलधारणा देखील कमी स्वरूपात लागते आणि म्हणजेच काय उत्पादन घटतं, तर उत्पादन कमी होतं. तर आपण जर व्यवस्थितरित्या जर खत व्यवस्थापन जर केलं किंवा पाणी व्यवस्थापन जर केलं तर नक्कीच चांगल्या प्रकारे झाडाची ग्रोथ होते, अधिकाधिक फुटवे येतात आणि जेवढ्या प्रमाणात फुटवे येतील तेवढ्याच प्रमाणात म्हणजे फुलधारणा होत असते, म्हणजेच काय आपल्या उत्पन्नात वाढ होत असते. तर मित्रांनो, तुम्हाला देखील म्हणजेच कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन म्हणजे कमी खर्चात जबरदस्त उत्पादन घ्यायचं असेल तर आताच प्ले स्टोअरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा. लाखो शेतकरी अमृत पॅटर्न फॉलो करून कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवत आहे. तर तुम्ही इन्स्टा असेल, फेसबुक असेल किंवा युट्यूब असेल, अमृत पॅटर्न सर्च करून बघू शकता, म्हणजे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांची फीडबॅक. तर चला तर मग तुम्ही आत्ताच प्ले स्टोअरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा आणि फॉलो करा अमृत पॅटर्न ॲप. तर चला तर मग मित्रांनो, आपण बघूया हरभरा पिकाला पहिले खत व्यवस्थापन कधी, कोणते आणि कशा स्वरूपात आपण करायला हवे. तर मित्रांनो, सर्वात आधी ज्यावेळेस 22 तर 25 दिवसाचा तुमचा हरभरा पिकाचा प्लॉट असेल तर त्यावेळेस आपल्याला पहिले खत व्यवस्थापन करायचं आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस हरभरा पिकामध्ये जर जर्मिनेशन जर कमी झालेली असेल, म्हणजे उगवण क्षमता जर कमी झालेली असेल किंवा बऱ्याच झाडांमध्ये जर गॅप पडलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 15 तर 20 किलो युरिया तुम्हाला फेकून द्यायचा आहे. पण तुम्हाला फेकून द्यायचं म्हटलं लगेच फेकून देणार म्हणजे अशा पद्धतीचं नियोजन तुम्हाला बिलकुल नाही करायचंय. त्याआधी आपल्याला पाणी द्यायचंय आणि पाणी दिल्यानंतर ज्या वेळेस शेतात म्हणजे चांगल्या स्वरूपात ओल असेल, म्हणजेच युरिया फेकून दिल्यानंतर लगेच तात्काळ विरघळला गेला पाहिजे अशा स्वरूपात ओल पाहिजे. आणि पाणी देऊन झाल्यानंतर ज्यावेळेस जमीन ओलीत झालेली असते त्यावेळेस तुम्हाला 15 तर 20 किलो युरिया हा एकरी तुम्हाला फेकून द्यायचा आहे. तर मित्रांनो, युरिया हा तुम्हाला 15 तर 20 किलो म्हणजे ज्यावेळेस जर्मिनेशन खूप कमी स्वरूपात झालेले असेल त्यावेळेस 15 तर 20 किलो एवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला युरिया घ्यायचा आहे. आणि ज्यावेळेस म्हणजे समप्रमाणात म्हणजेच मिडियम स्वरूपात जर जर्मिनेशन झालेलं असेल, म्हणजेच जे काही पीक आहे म्हणजेच गॅप कमी गेलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 10 ते 15 किलो एवढ्या क्वांटिटीमध्ये युरिया हा एकरी घ्यायचा आहे. आणि युरिया फेकून दिल्यानंतर तुम्हाला तात्काळ लगेच 1 तास पाणी द्यायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला तात्काळ युरिया फेकून दिल्यानंतर 1 तास पाणी दिलं तर म्हणजे जेणेकरून ते युरियामधील नत्र उडून जाणार नाही आणि युरिया खताचा जो काही फायदा आहे तो हरभरा पिकाला पुरेपूर स्वरूपात होईल आणि नक्कीच म्हणजे तुमच्या हरभरा पिकाची ग्रोथ चांगल्या स्वरूपात होईल आणि फुटवे देखील अधिकाधिक येतील. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली, माहिती आवडल्यास शेअर करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना. भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.